स्वामींच्या कीर्तीचा परिमल वाढत चालला होता. अनेक जाती धर्माचे भक्त दर्शनाला येऊ लागले. त्यांच्यामध्ये काही संघर्ष होऊ नये यासाठी स्वामींनी गाणगापूर सोडण्याचं ठरवलं. श्रीशल्ल्याकडे ते कदली वनात निघून गेले. गंगेमध्ये पुष्पासन घालून त्यावरून पैल तीर गाठला. 4 शिष्य सोबत होते. आपण पैल तीरावर पोहोचल्याची खूण म्हणून प्रसाद पुष्पे पाठविली. ती सायनदेव, नंदी, नरहरी आणि सिद्धांनी वाटून घेतली. तो दिवस माघ वद्य प्रतिपदा हा होता. कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती. सूर्य चाले उत्तरगती संक्रांती कुंभ पर्येसार. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्षी प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु बैसले निजानंदी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.